नमस्कार मंडळी. आज आपण मौजे वडगाव तेजन येथे सौ पंचफुला भगवराव सिरसाट यांच्या शेतामध्ये दशपर्णी अर्क बनवण्याचं प्रात्यक्ष करणार आहोत. प्रत्येक शेतामध्ये कसं आपल्याला दशपर्णी अर्क बनवायचं आहे हे आपण आज करून दाखवणार आहे. आणि सर्व गावातील महिला मंडळी तसेच शेतकरी मंडळी या ठिकाणी हजर झालेले आहे. दशपर्णी अर्क तयार करताना आपण 10 वनस्पतींचा पाला या ठिकाणी गोळा केलेला आहे. यामध्ये पपईचा पाला, करंज, कन्हेर, गांजरगवत, बेशरम, चंद्रज्योती तसेच धोत्रा या ज्या वनस्पती आहेत, सीताफळ, पपईचा पाला, या 10 वनस्पतीचा पाला आपण 3-3 किलो घेणार आहे आणि कडुलिंबाचा पाला हा 15 किलो घेणार आहे. यामध्ये हिरव्या तिखट मिरच्या या 5 किलो, तसेच लसूण 2 किलो, गाईचे शेण 10 किलो, तसेच गाईचं गोमूत्र 10 लिटर हे सर्व आपण घेणार आहे. प्लास्टिकच्या ड्रम मध्ये 220 लिटरचा प्लास्टिकचा ड्रम आहे, त्याच्यामध्ये 180 लिटर पाणी घेणार आहे. त्याच्यामध्ये सर्व हा वनस्पतीचा पाला आपण चिरून कुटून बारीक करून याच्यामध्ये मिक्स करणार आहे आणि हा टाकल्याच्या नंतर आपण 40 दिवसापर्यंत याला सकाळ संध्याकाळ 5-5 मिनिटं घड्याळाच्या दिशेने हलवायचे आहे. 40व्या दिवशी आपला हा दशपर्णी अर्क तयार होणार आहे. हा तयार झाल्याच्या नंतर प्रति 15 लिटर पाण्यामध्ये प्रति पंप 150 ते 200 मिली हा आपण वापरणार आहे. म्हणजे याचं सांगायचं गणित असं की हे 40 एकराला 6 फवारण्या याच्या होतात. म्हणजे खरीप आणि रब्बीमध्ये आपला जो नियंत्रणावर जो काही आपल्याला खर्च करायचा आहे तो 100% होतो. याच्यासोबत जर निंबोळी अर्काची आपण जोड दिली, निंबोळी अर्क 5%, तर आपल्याला कोणतंही दुसरं कीटकनाशक फवारायची गरज नाही. यासोबतच मी तुम्हाला निंबोळी अर्क कसा तयार करता येईल 2 मिनिटात सांगतोय. निंबोळी अर्क आपल्याला 10 लिटर पाण्यामध्ये 5 किलो निंबोळी पावडर घ्यायची आणि ही 12 ते 14 तास भिजत घालायची आणि 1 लिटर मध्ये तुमच्या कपड्याच्या साबणाचा चुरा घ्यायचा स्टिकर म्हणून आणि हे 10 लिटर झालेलं जे द्रावण आहे निंबोळीचा पाला, निंबोळीचा अर्क गाळून घ्यायचा आणि प्रतिपंप 1 लिटर वापरायचा. निंबोळी वापरल्याच्या नंतर तसेच दशपर्णी अर्कामध्ये सुद्धा आपण निंबोळीचा पाला घेतोय. निंबोळीमध्ये ॲझरेट नावाचा घटक आहे, म्हणजे हे काय करते कडवटपणा याच्यामध्ये, आणि हे फवारल्याच्या नंतर जे काही मादी पतंग आहे ही मादी पतंग आपल्या शेतामध्ये अंडीच देणार नाही, त्याच्यामुळे अळी येणारच नाही. आणि जर अंडी दिली तर ॲझरेटिक नावाच्या घटकाचा गुणधर्म आहे नैसर्गिक, की अंडी वांज होती आणि त्यातून अळी बाहेर येत नाही. हा एक सगळ्यात महत्वाचा आणि जैविक नियंत्रणाचा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि यालाच आपण जैविक कीड नियंत्रण असे म्हणतो. एकात्मिक कीड नियंत्रण, जैविक कीड नियंत्रण आपण याच्यामध्ये सगळ्यात मोठा भाग आहे दशपर्णी अर्क आणि निंबोळी अर्क. आणि हेच करत असताना आपल्याला नैसर्गिक शेती करत असताना, जैविक शेती करत असताना याच्यामध्येच एक जोड द्यायची आपल्याला जीवामृत. जीवामृत तयार करत असताना आपला एक सोबत आपली जी घरगुती गावरान गाय, 10 किलो शेण, 10 लिटर गोमूत्र, तसेच आपल्याला 2 किलो बेसन, 2 किलो गुळ आणि 1 किलो अर्वाची माती हे आपल्याला 200 लिटरच्या ड्रम मध्ये घ्यायचं. 180 लिटर पाणी आणि बाकीचं मटेरियल मी सांगितलेलं साहित्य तुम्हाला हे सकाळ संध्याकाळ तुम्हाला 5-5 मिनिटं घड्याळाच्या दिशेने हलवायचे आहे. आणि 9व्या दिवशी आपल्या हळदीसाठी, फळबागेसाठी, पूर्ण पिकासाठी वापरू शकता. म्हणजे याच्यामध्ये सर्व तुमचे काही खत येणार आहेत, मायक्रोन्यूट्रिएंट येणार आहेत. म्हणजे शेती करत असताना जैविक कीटकनाशक आणि जीवामृत याचा मेळ घालणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यासोबत आपण डिकंपोज वापरू शकतो, व्हॅम वापरू शकतो, OWC, MWD, शेंद्र, गोकृपामृत या सगळ्या गोष्टी वापरत असताना आपल्याला जो आज रोजी नैसर्गिक शेतीचा आहे, नैसर्गिक शेती करायला लागणार आहे, पुढच्या पिढीला शेती आपल्याला ही चांगल्या प्रकारे द्यावं लागणार आहे. धन्यवाद. एवढी माहिती देऊ